आपला जे लास्ट लेक्चरला आपण एक होमवर्क म्हणून आपण तुम्हाला दिलं होतं ते होमवर्क आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. तर प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं तिसरं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आपण होमवर्क म्हणून दिलं होतं. मिल्क सेंटर सोल्ड मिल्क 50 कस्टमर्स. बघा, जे ऑलरेडी दिलेलं असतं ना, ही जी टर्म्स असते ना, तर ही ऑलरेडी फ्रिक्वेन्सी असते, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी असते, या सगळ्याची बेरीज असते. ठीक आहे, म्हणजे आपण जे आन्सर काढणार आहे, फ्रिक्वेन्सीची समेशन जे करणार आहे, तर ते याच्या बरोबर आला तर समजून जायचं की आपला आन्सर करेक्ट आहे का नाही. काहीतरी चुकलं समजा, सपोज करायचं की तुमचा आन्सर चुकलं आहे की नाही. द टेबल बिलो गिव्स द नंबर ऑफ द कस्टमर्स अँड द मिल्क दे परचेस. म्हणजे काय दिलेलं आहे, हा जो खालचा टेबल आहे, तर जे दूध विकल्या गेलेलं आहे नंबर ऑफ स्टुडंट्सला, तर ते कशा कशा पद्धतीने विकल्या गेलेलं आहे तर ते तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते काय म्हणतात, फाइंड द मीन ऑफ मिल्क सोल्ड बाय द डायरेक्ट मेथड. म्हणजे त्या ठिकाणी जे काही दूध विकल्या गेलेलं आहे तर त्याचं मीन ॲव्हरेज मिल्क किती विकल्या गेलं या कस्टमर्सला, तर ते तुम्हाला विचारलेलं आहे. आणि कशाच्या मेथडनं काढा सांगितलंय, ते डायरेक्ट मेथडनं. ठीक आहे, तर या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आपण क्लास लिहित असतो, स्टार्ट करत असताना आपण पहिले हा एक जो चार्ट आहे आपला तो लिहून घेतो आपण. पहिला जो असतो तो असतो आपला क्लास. क्लास कशाचा क्लास आहे, तो मिल्क सोल्डचा. पहिला जो असतो ना तो आपला पहिला असणार आहे मिल्क सोल्ड, आणि ते कशात आहे, लिटर मध्ये. ठीक आहे, पुढे आता या क्लासचा क्लास मार्क म्हणजे वर्गमध्य. हा वर्ग आहे, हा वर्गमध्य आहे, त्याला आपण एक्स आय म्हणत होतो. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे आता या ठिकाणी ते आपण इंडिकेट करतो एफ आय ने. हे जे नंबर ऑफ द कस्टमर्स आहेत, नंबर ऑफ कस्टमर, आणि त्याला आपण एफ आय ने इंडिकेट करत असतो. आणि लास्टचा जो चार्ट आहे, तर तो जो टेबल आहे आपला, तर तो आहे कशाचा, या क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचा मल्टिप्लिकेशन. क्लास मार्क इनटू फ्रिक्वेन्सी. ओके, म्हणजे क्लास मार्क आहे आपला एक्स आय आणि फ्रिक्वेन्सी आहे एफ आय. ठीक आहे, सुरुवात करणार आपण आता. जे काही गिवन डाटा दिलेला आहे पहिल्या टेबल मधला, तो जसं लिहिणार. 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 and 5 to 6. ओके, आता या 1 ते 2च्या मध्ये तुम्हाला आता वर्गमध्य काढायचा आहे. ठीक आहे, याचा वर्गमध्य काढायचा आहे. तर वर्गमध्य काय येईल बघा, 1 and 2. तर तुम्हाला एक्स आय ची व्हॅल्यूज आपण लिहिली होती, लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू अपॉन 2. आता एक्स आहे बघा, आता लोअर व्हॅल्यू किती आहे, 1. अप्पर व्हॅल्यू किती आहे, 2. 1 plus 2, 3 अपॉन 2 म्हणजेच किती, 1.5. ओके, 1.5 आला आपलं. 2 आणि 3 किती झाले, 5. 5 भागीला 2 बरोबर किती, 2.5. बरोबर आहे. हा, 3 आणि 4 7. 7 भागीला 2 किती, 3.5. आता हे बी काय असणार आहे मग, 4.5. आणि हा ठीक आहे, 5 आणि 4 9. ठीक आहे, 9 भागीला 2 म्हणजेच काय, 4.5. 6 आणि 5 11. 11 भागीला 2 किती, 5.5. ओके, झाला आपला वर्गमध्य निघाला एक्स आहे. आता फ्रिक्वेन्सी, जी ऑलरेडी आपला दुसरा जो टेबल दिलेला असतो तो जशाचा तसा याच्या समोर लिहून द्यायचा. 1 ते 2च्या दरम्यान कोण आहे, 17. ठीक आहे, त्यानंतर 2 ते 13, नंतर काय आहे 3 ते 4च्या 10, त्यानंतर आहे 4 ते 5च्या दरम्यान 7, आणि लास्ट आहे 5 ते 6च्या 3. आता आपल्याला माहिती आहे एक्स आणि एफ आपल्याला भेटलेला आहे, यांचा आपण काय करत असतो, प्रोडक्ट घेत असतो, नीट लिहित असतो. आता करा, याचा गुणाकार करायचा आहे आणि तो तुम्हाला सांगायचा आहे. आता गुणाकार करत असताना या पॉईंटचा विचार करायचा नाही. गुणाकार हा 15 आणि 17चा करून टाकायचा. 15 आणि 17चा गुणाकार करायचा, आणि एक संख्या सोडून पॉईंट असल्या कारणाने तो एक संख्या सोडून आपण 1 डिजिट सोडून आपण त्या ठिकाणी पॉईंट देऊन टाकायचा राईट साइडने. ठीक आहे, चला करा. 25.5. 25.5. त्यानंतर 25 गुणिला 13, 25 गुणिला 13, 25 त्रिक 75, 5 हातचे आले 7 है ना. हा, 25 1 25 आणि 7 32,
बरोबर आहे. किती संख्या सोडून पॉईंट आहे? एक संख्या सोडून आहे, म्हणून जे काय 32.5. बरोबर आहे. हा पुढे हा हे तर डायरेक्ट येतं आपल्याला 35 गुणिले 10 है ना. 35 गुणिले 10 म्हणजे 350. बरोबर आहे. पण एक संख्या सोडून पॉईंट द्यावा लागणार आहे म्हणजे 35. त्यानंतर हा 45चा गुणिला 7 करायचं आहे, तर आपण काय करणार? 7×5 हा चले 3 है ना. 7 चौक 28 आणि 3 31 ना. 28 आणि 3 31 ना. हा किती संख्या सोडून पॉईंट आहे? एक संख्या सोडून दिला. त्यानंतर 5 त्रिक 15×5 हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, 16.5. आता पॉईंट बरोबर पॉईंटच्या बरोबर आता आपल्याला काय करायची? त्याची सम घ्यायची. आता इथं आपण 2 टेबल करत असतो अशी. ठीक आहे. इथे आहे समेशन ऑफ एफ आय. नंबर ऑफ कस्टमर्स किती आहे रे? नंबर ऑफ कस्टमर 50. म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 50 येणार आहे. आता याची बेरीज केली तरी आपल्याला 50 भेटणार आहे. तरी करून घ्यायची आपण. आपल्या प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. तसं आपला करेक्ट आहे, ठीक आहे. पण आपलं काम जे आहे, जो आपलं रुटीन आहे तो आपण करायचा. थोडासा वेळ गेला तर चालतो, पण आपली अॅक्युरेसी वाढते. ठीक आहे. 17 13 किती झाले? 17 आणि 13 30, 30 आणि 10 47, 50 आला आपलं. समेशन ऑफ एफ आय काय भेटली तुम्हाला? 50. समेशन ऑफ काय तर एक्स आय इंटू एफ आय. एक्स आय आणि एफ आय जे भेटलेला आहे, या दोघांचा गुणाकार, या दोघांच्या गुणाकाराची आपल्याला काय करायची? बेरीज. आता बेरीज करताना लक्ष ठेवायचं आहे, पॉईंट दिलेला आहे तुम्हाला, पॉईंटच्या इकडल्या संख्येची बेरीज. बरोबर आहे. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे. बघ असा 25.5 आहे, नंतर काय आहे? 32.5 आहे. बरोबर पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, असं आपण बेरीज करतो. पहा आता 5 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 20 बरोबर. ओके. त्यानंतर अचाले 2 2 आणि 5 7 आणि 2 9 9 9 5 14 1 15 आणि 6 21 अचाले 2 आणि 2 4 आणि 3 4 आणि 3 किती आले होते रे? 21 आलं. काय बरं हो चल 21 हातचे आले 2 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 1 आलं 1410 असं आन्सर आलंय. पण तुम्ही पॉइंट किती संख्या सोडून देतो? बरोबर एक डिजिट सोडून पॉइंट येतो तुमचा. बरोबर आहे. 141 आलं. हा तर मग आपल्याला जो रूल आहे आपला काय सांगतोय, जेव्हा मीन काढत असतो आपण डायरेक्ट मेथड ना, तर आपला फॉर्म्युला आहे. आपला कोणता फॉर्म्युला आहे? एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. ओके. एक्स बार इज इक्वल टू सांगा बरं, समेशन ऑफ एक्स आय एफ आय काय भेटली तुम्हाला? 141. ओके 141. आणि समेशन ऑफ एफ आय किती आहे? तर 50. तर या 50 ने 141 ला भाग द्यायचा आहे. सांगा 2.82 हे आपला आन्सर. हा तुमचं ऍव्हरेज लिटर एवढं त्या ठिकाणी त्यांनी दूध त्या कस्टमर्सला विकलेला आहे. ठीक आहे. त्यांनी विचारला प्रश्न होता आपल्याला किंवा फाइंड द मीन ऑफ द मिल्क सोल्ड बाय, म्हणजे त्या ठिकाणी ते जे काही आहे त्या मिल्क सेंटरनं जे दूध विकलं आहे 50 कस्टमरला, तर त्याचा मीन ऍव्हरेज त्यांनी कितीच्या प्रमाणात त्या ठिकाणी दूध विकल्या गेलं, सरासरी दूध किती विकल्या गेलं, तर ते विकल्या गेलं 2.82 लिटर्स एवढं. ठीक आहे. अज्युम मेथड. अज्युम मेथड काय आहे? जे काही आपण मीन काढण्याची पद्धती आहे, जी 2 नंबरची मेथड आहे, अज्युम करून आपल्याला त्या ठिकाणी आन्सर्स काढायचे, काही वेगळं करायचं नाही. थोडस जे ऍडव्हान्स होतंय ते आपण या ठिकाणी नोट करणार आहे. बघा सोप्या पद्धतीने जाणार आहे आपण, काही अवघड जायचं नाही. अज्युम पद्धतीला मराठीमध्ये म्हणतात, अज्युम करणे म्हणजे काय? गृहीत करणे है ना. गृहीत करणे. तुम्हाला अज्युम करायची ही व्हॅल्यू आहे, तुम्ही सपोज करताना सपोज करणे म्हणजे अज्युम करणे. ज्या काही व्हॅल्यूज असतील ना त्यापैकी कोणती एक व्हॅल्यू तुम्हाला सपोज करायची, अज्युम करायची, तुमच्या मनात ठेवायची. म्हणता ना हा एक व्हॅल्यू तुम्ही मनात ठेव म्हणजे अज्युम कर, आहे की नाही? असं म्हणता की नाही तुम्ही? लाईक त्याच पद्धतीने आपला अज्युम मेथड आहे. तर या अज्युम मेथड मध्ये जेव्हा आपण
क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीचं मल्टिप्लिकेशन करत होतं, त्याचं मल्टिप्लिकेशन जास्त मोठं लार्ज होत होतं, तर ते कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी ऍझ्युम मेथड वापरली गेली आहे. ते सोयीस्कर व्हावं ऍडिशन आणि डिव्हिजन करून त्या ठिकाणी, तर आपलं काय झालंय, तर सोयीस्कर होते. ठीक आहे. आता हे सगळं काही करत असताना आपण काय करतोय, आता इथे एक ऍझ्युम मेथड जी आहे, गृहीत मध्य पद्धत आहे. आपल्याला गृहीत मध्य पद्धतीचा एक एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपलं पहिले तर याचे फॉर्म्युले लिहून घेऊ आपण. ठीक आहे. तर गृहीत मध्य काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे आपला, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार असा आहे. हे डी आय, डी आय ला आपण काय म्हणतो असतो, डेव्हिएशन. दॅट इज द डेव्हिएशन. डी आय इज नथिंग बट इज इक्वल टू xi मायनस ए. xi मायनस ए, दॅट इज द डेव्हिएशन. हा विचलन म्हणतो आपण. डेव्हिएशन म्हणजेच काय, विचलन. ठीक आहे. ऍझ्युम मीन मेथड आपल्याला पाहायची आहे. तर ऍझ्युम मीन मेथड म्हणजेच काय, गृहीत मध्य पद्धती आहे. त्यामध्ये आपण काय करतो, हे एखादे जो नंबर आहे तो आपल्याला गृहीत करायचा आहे. जो मध्य आहे, जो आपला मध्य काढणार आहे, आपण क्लास मार्क काढणार आहे, त्यापैकी एक कोणता तरी आपल्याला काय करायचं आहे, ऍझ्युम करायचं आहे. कोणताही, असं काही नाही. पण जनरली काय करत असतात, जो मध्य असतो ना, तर तो आपण हायरच का लक्षात ठेवतो. जो मध्य आहे, तर जो मिडल वाली टर्म्स आहे त्यापेक्षा थोडीशी मोठी घेतो आपण, असं ते करतो. किंवा आपण काही घेतलं ते चालते, असं काही नाहीये, कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. पुढे, कारण छोटीवाली घेतली तर मायनस मध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात ना, म्हणून आपण काय करतो, मोठीवाली टर्म्स आपण तिथे ऍझ्युम करत असतो. ठीक आहे. त्यानंतर डी बार इज अ मीन ऑफ डेव्हिएशन. डी बार काय आहे, मीन ऑफ डेव्हिएशन. डेव्हिएशन काय आहे, डी आय, दॅट इज इक्वल टू xi मायनस ए. जी व्हॅल्यू तुम्ही ऍझ्युम केलेली आहे त्यातून, जो वर्गमध्ये आहे, क्लास मार्क आहे, त्यातून ते व्हॅल्यू काय करायची, आपल्याला मायनस करायची आहे. आणि त्याचा आपण काय केलं, आता मीन काढला असता तर तुम्हाला तो काय भेटतो, एक्स बार, डी बार भेटत असतो. आणि तिथे तुम्हाला मीन भेटतोय. या दोघांची ऍझ्युम आणि मीन डेव्हिएशन, मीन ऑफ डेव्हिएशन, जेव्हा आपण काय करतो, त्याची ऍडिशन करतो, तर आपल्याला मीन ऑफ ऍझ्युम मेथडनं आपण मीन काढत असतो. अशा पद्धतीने तुम्ही काढणार आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. ऍझ्युम मीन मेथडनं आपल्याला या ठिकाणी मीन काढायचं आहे. ठीक आहे. तर द डेली सेल ऑफ 100 व्हेजिटेबल्स वेंडर्स इन अ गिवन इन द फॉलोइंग टेबल. काय आहे, तर डेली सेल जो आहे, तर वेंडर्स म्हणजे विक्रेत्यांचं त्या ठिकाणी किती विक्रेता आहेत, 100 विक्रेता आहे. व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला विकणारे 100 दुकानदार आहेत, विक्रेते आहेत. तर त्यांचा त्या ठिकाणी जो सेल आहे, तर खालीलप्रमाणे त्या ठिकाणी दिलेला आहे. ते कशा पद्धतीने विकतात ते सांगितलेलं आहे. फाइंड द मीन ऑफ द सेल ऍज बाय ऍझ्युम मेथड. फाइंड द मीन ऑफ द सेल बाय ऍझ्युम मीन मेथड. त्यांनी किती सेल केला आहे तो ऍझ्युम मीन मेथड तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. ऍझ्युम मीन मेथड आपण सॉल्व्ह करत असताना आपल्याला जो काही गिवन डाटा दिलेला आहे, तर 2 चार्ट मध्ये दिलेलाच असतो. तर तुम्हाला जास्त काही वेगळं माहित आहे का? पहिला जो टेबल असतो तो कोण असतो, तुमचा क्लास. दुसरा जो असतो तो कोणता असतो, फ्रिक्वेन्सी. 2 तर टेबल तयार झाले आपले. आपण क्लास 1 काय करत असतो, क्लास मार्क करत असतो, म्हणजे याचा वर्ग मध्य काढतो. बरोबर आहे का नाही? मग जेवढं आपल्याला माहित आहे तेवढं करायचं, जे आपण डायरेक्ट मेथड न करत होतो. चला घ्या डेली. बघा आता आपण इथं चार्ट तयार करून घेतलेला आहे. क्लास आहे, जो काही वर्ग आहे, तर डेली सेलचा आहे, तर तो रुपीज मध्ये आहे. त्यानंतर क्लास मार्क आहे, नंतर डेव्हिएशन आहे, हे काय आहे हे तुम्हाला सांगतो नंतर. फ्रिक्वेन्सी आहे, ती वेंडर जे दिलेला आहे आपल्याला, आणि या डेव्हिएशन आणि फ्रिक्वेन्सीचा मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. काय, ही नवीन एक गोष्ट इंट्रोड्यूस झालेली आहे या टेबलमध्ये, तर या नवीन गोष्टीचा, नवीन टर्म्सचा या फ्रिक्वेन्सी सोबत गुणाकार करायचा आहे आपल्याला. एवढं लक्षात ठेवायचं. जी पण मेथड मध्ये नवीन गोष्ट तयार होईल तिचं फ्रिक्वेन्सी सोबत मल्टिप्लिकेशन करायचं. कळलं? चला, जे दिलेला आहे डाटा आपण तो लिहिणार. डेली सेल किती रुपीज मध्ये लिहिलेला आहे, 1000 ते 1500. बरोबर आहे. त्यानंतर किती आहे, 1500 ते 2000, 1500 ते 2000. त्यानंतर काय आहे, 2000 ते 2500. बरोबर आहे. त्यानंतर लास्ट आहे 2500 ते 3000 आहे. ठीक आहे. आता हा झाला आपला टेबल, झालं 3000. ओके, हा आपला टेबल तयार झालेला आहे. आता इथे ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तर त्या आपण लिहिल्या. बघा, क्लास काय दिलेला आहे, 1000 ते 1500, 1500 ते 2000, 2000 ते 2500, 2500 ते 3000 आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यांचा जो सेल होतो आहे या दरम्यान होत आहे.
तर याचा त्यांचा मीन काढायचा सांगितलेला आहे, जे की 100 विक्रेते भाजीपाला विकतायत ना, त्यांचा सेल काय असेल दैनंदिन, म्हणजे ऍव्हरेज मीन डेली जो विकतात ते त्यांचा ऍव्हरेज काय असेल ते विचारलेलं आहे. आता याचा ऍव्हरेज तुम्हाला काढता येतं. सांगा बरं, 1000 आणि 1500 मध्ये 1250 कसा काढतात? एक्स आय बरोबर काय, लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू अपॉन 2, 1000 प्लस 1500, 2500, 2500 भागीला 2 म्हणजेच काय 1250. बरोबर आहे. हे किती झाले रे? 3500. 3500 म्हणजेच काय 2000 आणि 1750. ओके, 1750 आहे. 2500 आणि 2000 4500 भागीला 2 2250 आहे. बर, त्यानंतर आहे 2500 आणि 3000 किती 2750. ओके, आता इथे जे काही व्हॅल्यूज भेटलेले आहेत तर ह्या कोणत्या व्हॅल्यूज आहे? एक्स आहे, म्हणजे त्याला म्हणत असतो आपण क्लास मार्क, वर्ग मध्य. वर्ग मध्य म्हणजे या दोघांचा मधला टर्म्स त्या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला विषय येतो तो असतो ऍझ्युम मेथडचा. आता तो जो काही ऍझ्युम, तुम्हाला माहित आहे का याचा वर्गमध्ये काय आहे? तर नाही. तर या दिलेल्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, जे काही क्लास मार्क काढलेले आहेत, तुम्ही वर्गमध्ये काढलेले आहेत, यापैकी तुम्हाला एक तुम्हाला ऍझ्युम करायचा आहे. कोणताही एक, हा करा, हा करा, हा करा, हा करा, कोणताही एक करायचा आहे. पण जनरली लोक काय करतात? मोठी व्हॅल्यू टर्म्स काय करतात? ऍझ्युम करत असतात. का? कारण जर काही ही व्हॅल्यू जर आपण केली तर बाकीचे टर्म्स काय होतील? आपल्याला मायनस मध्ये येते आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायला जड जाईल. म्हणून आपण काय करायची? मोठी टर्म्स आपण घेऊन टाकायची. आता ही पण नाही घ्यायची, पण ही घेऊ, ही पण घ्या, काय फरक पडत नाही. ही घेऊन टाका, सोपं वाटतं जसं घेऊन टाकायची. तर या 2200 याच्या पुढे लिहायचं आहे. 2250 ला तुम्ही काय करत आहात? ऍझ्युम म्हणताय, म्हणजे त्याच्या पुढे लिहायचं ए. म्हणजे काय केलंय तुम्ही? 2250 ला तुम्ही ऍझ्युम व्हॅल्यू केलेली आहे. नोट केलं? मग तुम्ही इथं लिहायचं ऍझ्युम केलेली व्हॅल्यू काय आहे? 2250. झालं? तोपर्यंत लिहिलं नव्हतं आपण, जोपर्यंत आपण ऍझ्युम करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला डीआय करायचं आहे, डिव्हिएशन करायचं आहे. तर डिव्हिएशन काय असतो? जी काही व्हॅल्यूज आहे वर्गमध्ये आहे, त्यातून जी व्हॅल्यूज तुम्ही ऍझ्युम केलेली आहे ती मायनस करायची. 1250 मधून तुम्हाला काय करायची आहे? ऍझ्युम करायची. ठीक आहे, आपलं ओळखलंच होतं. आपण मोठी व्हॅल्यू जरी केली तरी त्या ठिकाणी व्हॅल्यूज तेच येणार आहे, मायनस मध्ये येणार आहे की नाही? चला घ्या, 2250 मधनं 1250 आपल्याला काय करायची आहे? मायनस करायची. किती भेटेल तुम्हाला? 1000. कोणते? -1000. ओके, व्हेरी गुड. पुढे 1750 मधून 2250 गेले, मायनस -500. त्यानंतर 2250 मधून 2250 गेले, 0. नंतर 2700 मधून 2250 गेले, 500. बरोबर आहे. हा, ओके, ठीक आहे. आता पुढे जाऊया. फ्रिक्वेन्सी काय आहे? नंबर ऑफ वेंडर्स बघा, हे जी व्हॅल्यू दिलेली आहे त्यांच्या पुढे लिहून घ्या. 15, 20, 35 आणि हे 30. आता तुम्हाला दुसरी गोष्ट माहित आहे काय? एफ आय डी आय या दोघांचं काय करत असतो? जी नवीन गोष्ट तयार झालेली आहे तिचं फ्रिक्वेन्सी सोबत मल्टिप्लिकेशन करा. मायनस 15,000. व्हेरी गुड. मायनस 10,000. बरोबर. त्यानंतर 0, नंतर 15,000. बरोबर आहे. आता मला सांगा, प्लस 15,000 मायनस 15,000 बरोबर का? कारण आपण इथे सम करणार आहे. हा, इकडे समेशन आपल्याला 2 चार्ट करत असतो आपण इकडे. चल घ्या, समेशन ऑफ एफ आय. म्हणजे काय रे? एन. किती आहेत रे? 100. ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी. 100 विक्रेते त्यांनी दिलेला आहे. 100 विक्रेते. बरोबर आहे. यांची बेरीज 100 आलेली आहे. बरोबर आहे. हा, बघा रे, याची समेशन घ्यायची तुम्हाला. समेशन ऑफ एक्स आय नाही, एक्स आय नाही, आता डी आय आहे. डी आय इंटू एफ आय इज इक्वल टू बा हे प्लस 15,000 आणि मायनस 15,000 इथं नाही करायचे. मी सांगतोय कॅन्सल होऊ राहिले, आपण कट नाही करायचे. आपण मनातल्या मनात कट करून टाकायचे, जे लिहायचं ते लिहा. मायनस 10,000. मायनस 10,000. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. हा, तर आता आपल्याला काय करायचं आहे? डिव्हिएशन करायचं आहे, मीन करायचा आहे. तर तो जो आहे डी बार, तर तो भेटतो तुम्हाला समेशन ऑफ डी आय इंटू एफ आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. सो डी बार इज नथिंग बट, बोला, 10,000. पण कोणते? मायनस 10,000 भागेला 100. बरोबर आहे. हे 100, हे शून्य काढले, 2 शून्य काढले, किती उरले रे? 100. म्हणजे -100 उरले. बरोबर आहे.
हे तुमचा डी भेटला. फॉर्म्युला काय सांगतो आहे, जेव्हा मीन काढायचा असेल तर एक्स बार इज इक्वल टू ए प्लस डी बार, मीन ऑफ डेविएशन. एक्स बार इज इक्वल टू ऍज्युम केलेली व्हॅल्यू बोला किती केलेली आहे तुम्ही, 2250. ऍज्युम केलेली व्हॅल्यू किती आहे, 2250 प्लस डी बार, मीन ऑफ डेविएशन सांगा किती, -100. मायनस इंटू प्लस मायनस. मला सांगायचं 2250 मधून 100 गेले बघा, 2100. म्हणजे या ठिकाणी त्या लोकांचं, ज्या भाजीपाला विक्रेते आहेत त्यांचं ऍव्हरेज जे सेल आहे तर तो किती रुपयाचा होतो, 2150 रुपये. समजलं काय अडचण. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, जे काही अज्युम मेथड वर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो, तर त्यामध्ये अज्युम मेथड पाहिली आपण, मागच्या अगोदरच्या याच्यामध्ये डायरेक्ट मेथड पाहिली. डायरेक्ट मेथड वरनं सेम पद्धतच आहे, थोडीशी एक ऍडव्हान्स आहे. त्यातमध्ये बघूया आता अगोदर जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे त्यावर आणखीन दुसरं एक्झाम्पल पाहतोय आपण. In the following table, the toll paid by drivers at number of the vehicles is shown. काय आहे, खालील दिलेला जो काही टेबल आहे त्यातमध्ये टॉल जो आहे तो पेड केलेला आहे, आणि कशामध्ये केलेला आहे, तो पैशामध्ये केलेला आहे. तर नंबर ऑफ दी व्हेकल्स ना, नंबर ऑफ द व्हेकल्स ना, आता त्या व्हेकल्सचा नंबर आपल्याला दिलेला नाही. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं 100 जे वेंडर होते, विक्रेते होते ना, तो नंबर दिला होता. आता याची बेरीज करावं लागेल आपल्याला, तेव्हा बेरीज करायचं काम नव्हतं, डायरेक्ट घेतलं होतं. ठीक आहे, म्हणून म्हणतोय की प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण ऍडिशन करत राहायची, जरी दिलेलं असलं तरी. ठीक आहे. हा, मग इथे काय दिलेलं आहे, फाइंड द मीन ऑफ द टॉल बाय ऍज्युम मीन मेथड. ऍज्युम मीन मेथड आपल्याला टॉल किती पेड केलेला आहे तर तो आपल्याला त्याचं मीन काढायचा आहे. सुरुवात आपल्याला माहित आहे, 2 टेबल दिलेले आहेत. दोन्ही टेबल आपल्याला लक्षात येतात कोणकोणता. पहिला टेबल जो आहे तो आहे क्लास, दुसरा कोणता टेबल असतो आपला, फ्रिक्वेन्सी. 2 टेबल आपले तयार होतात. पहिल्या टेबलवरनं आपण दुसरा टेबल तयार करत असतो, त्याचा म्हणत असतो आपण क्लास मार्क. पहिला घेऊ आपण आता. पहिला आहे आपला क्लास. वर्ग कशाच्या याच्यात रिलेटेड आहे तो, पहिला जो आहे तो क्लास आहे कशाचा, टोल, जो रुपीज मध्ये आहे. ठीक आहे, रुपीज मध्ये. त्यानंतर क्लास मार्क आहे, त्यानंतर आहे क्लास मार्क. आता क्लास मार्क आपण डिनोट कशन करत असतो, एक्सआय. एक्सआय तुम्हाला माहित आहे, लोअर व्हॅल्यू प्लस अप्पर व्हॅल्यू अपॉन 2 असते, बरोबर आहे, म्हणजेच मीन असतो तो. त्याला एक्सआय म्हणजे या क्लास मार्कचा मध्य असतो, तो वर्ग मध्य त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर कोणता असतो आपला, आता आपण हे डायरेक्ट मेथड मध्ये हा सॉल्व्ह करत होतो, फ्रिक्वेन्सी घेतो, या दोघांचा गुणाकार करत होतो आणि याचा करतो. आता तसं नाही, आता आपला क्लास मार्क तर झाला. आता आणखी एक जो आहे तर डेव्हिएशन आहे. तर डीआय बरोबर काय असते, एक्सआय मायनस ए. बरोबर आहे, एक्सआय मायनस ए. ठीक आहे, एक्सआय काय, आता ए काय आहे तर तो जो वर्ग मध्य आहे यातमधून कोणतीतरी टर्म आपल्याला ऍज्युम करावा लागते आणि त्यातून ती मायनस करत चालायची. त्यानंतर आपला शेवटचा तो ब्रॅकेट असतो फ्रिक्वेन्सी, जो आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी काय आहे तर नंबर ऑफ द व्हेकल्स आहे, जे दिलेलं आहे ते लिहायचं आहे, नंबर ऑफ व्हेकल्स. ठीक आहे, नंबर ऑफ व्हेकल्स. आणि ते फ्रिक्वेन्सी आपण कशा डिनोट करतो, स्मॉल एफ आय ने. आणि लास्ट जो ब्रॅकेट असतो तो ब्रॅकेट असतो जो नवीन ब्रॅकेट तयार झालेला आहे आणि फ्रिक्वेन्सी असते या दोघांचा गुणाकार. म्हणजेच काय, डेव्हिएशन डी आय इनटू फ्रिक्वेन्सी, दॅट इज द एफ आय. ओके, चला घ्या आता याला आपण पूर्ण असं चार्ट तयार करून घेऊ. ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहे पहिले क्लासच्या ते लिहून घेऊया. 300 400, 300 ते 400. त्यानंतर आहे 400 ते 500, 400 ते 500. त्यानंतर काय आहे 500 ते 600, 500 ते 600. नंतर आहे 600 ते 700, 600 ते 700. नंतर आहे 700 ते 800. एवढे रुपये त्या टोलवर पेड झालेले बाय द व्हेकल्स. ओके, तर ऍव्हरेज तुम्हाला काढायचं सांगितलेलं आहे. आता इथं आपण हा चार्ट असा कम्प्लीट करू. ओके, हा झाला आपला क्लास. आता एवढं व्हॅल्यूज भेटल्यानंतर आपण पुढची स्टेप करत असतो. 300 400च्या मधली संख्या आपल्याला लिहायची असते क्लास मार्क मध्ये. 300 आणि 400ची मधली संख्या सांगा बरं. 300 आणि 400ची मधली बर काढली गेली तुम्ही, ती कशी काढली बा, 300 आणि 400ची बेरीज केली, 700. 700 भागीला 2, 350. ठीक आहे. 400 500च्या मध्ये 450, 500 600च्या मधली
550. ठीक आहे, जास्त काय हार्ड नाहीये. 6 ते 700 मधलं 650, 700 ते 800 मधलं 750. बरोबर आहे. ओके, हा टेबल आपला कम्प्लीट झाला. ओके, आता पुढचा जो टेबल आहे डी आहे तो नवीन आलेला आहे. तर ह्यो जो काही वर्ग मध्ये काढलेला आहे, हा जो काही क्लास मार्क आहे, यामधून तुमच्या नुसार कन्व्हिनियंट तुम्ही एक टर्म अज्युम करा. जर 750 तुम्ही अज्युम केली, 750 जो आहे तो तुम्ही अज्युम केला. बोल बोल, कोणती कर, कोणती चालते. आता तिनं 750 म्हणली ना, ठीक आहे, मग दुसऱ्या गणितात तुझी व्हॅल्यू. ठीक आहे, 750 आपण काय केलेली आहे, अज्युम केली. आता याच्या पुढे असं लिहून टाकायची की ही व्हॅल्यू तुम्ही अज्युम केलेली आहे ए. मग इथं लिहायचं अज्युम व्हॅल्यू काय आहे, तर 750 आहे. कळलं. आता डेव्हिएशन मध्ये आपण लिहिणार डी आय जी आहे, तर एक्स आय, एक्स आय काय भेटली तुम्हाला 350. काय भेटली तुम्हाला 350. आणि ए काय आहे, तर 750, ती त्यातून मायनस करायची. 750 सांगा काय भेटते तुम्हाला. 350 आणि 750, 750 मधून 350 गेले 400, मायनस 400, मायनस 400. आता मी याला इथे लिहिणार आपण मायनस 400. ठीक आहे, पुढे जरा 450 मधून 750 गेले मायनस 300. 550 मधून 750 गेले मायनस 200. बर, 650 मधून 750 गेले मायनस. ओके, 750 मधून 750 गेले 0. कळलं. चला, हे झालं. आता पुढे काय करत असतो, फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे तुम्हाला 80, 110, 120 द्या. 80, त्यानंतर आहे 450 च्या दरम्यान 110, तर 500 ते 600 च्या दरम्यान 120, त्यानंतर 600 700 च्या दरम्यान 70, आणि लास्ट आहे आपली कोण 40. ओके, आणि आपण 2 ब्रॅकेट असे खाली करून ठेवत असतो. तुम्हाला माहिती आहे ना हे समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय. सांगा बेरीज करायची तुम्हाला. 0 0 0 0 0 झाला 0. त्यानंतर बघा 8 आणि 1 9 2 11 आणि 7 18 आणि 4 22, अच्छाले 2 2 आणि 1 3 आणि 1 4, 420. बरोबर आहे. ओके, म्हणजे नंबर ऑफ द व्हेकल्स किती, तर 420. चला पुढे जाऊया. आता जे काही आपला डेव्हिएशन भेटलेला आहे आणि जी फ्रिक्वेन्सी आहे, या दोघांचा काय करत असतो आपण, गुणाकार. घ्या आता मायनस 400 गुणिला 80 करायची तुम्हाला. हे बघा रे, हा शून्य तशाच्या तसा ठेवला. 80चा 1 2 किती दिले, 1 2 3, 1 2 3 शून्य आपण ठेवून दिले. बरोबर आहे. हा 8चा पाडा म्हणा 4 पर्यंत, 8 चौक 32 लिहिले 32, आणि प्लस इंटू मायनस मायनस. बरोबर आहे. हा पुढे हा 1 0 2 3 किती शून्य ठेवून द्यायचे, 1 2 3 दिले ठेवून. हा हा आता करा पाडा 11 त्रिक 33, किती 33. ओके, पण कसे मायनस, प्लस इंटू मायनस मायनस. हा 1 0 2 3 किती शून्य द्यायला ठेवून, 1 2 3. बरोबर आहे. हा 12 12 बाजूने 24, किती रे मायनस 24. ओके, 1 2 3 किती 3, 1 2 3. बर, 7 1 7. ओके, मायनस 7000. बरोबर आहे. हा 40 गुणिला 0 0. कळलं. आता इथं झाली भानगड अशी की सगळ्याच व्हॅल्यूज मायनस मध्ये आहे, आणि म्हणा सर आता याच्यातून ही मायनस करतो आणि याच्यातून ही मायनस करतो, नंतर ही मायनस करतो, आपल्याला आन्सर भेटेल. असं नाही होणार. सगळ्या मायनस आहे, तर आपण मायनस असो, दोन्ही टर्म जर मायनस असेल तर आपण काय करत असतो, ऍडिशन करतो आणि मोठ्या संख्येत चिन्ह देतो. म्हणजे मोठी संख्या काय असणार आहे, मायनसच असणार आहे की नाही. येणारं जे समेशन आहे, समेशन ऑफ डी आय इंटू एफ आय इज इक्वल टू काय मिळेल रे तुम्हाला, तर ते मिळत आहे बघा मायनस. काय मिळेल, मायनस. हा 0 0 0 0 झाला 0 1. किती 0 ठेवून देऊ, सगळ्यांजवळ 3 0 आहेत का, हो 1 2 3 0 ठेवून दिले. बरोबर आहे. हा आता बघा रे, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 7 16, 6 8 आले 1. बरोबर आहे. 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, किती 9. म्हणजे मायनस 96,000 तुमचं
या ठिकाणी काय आला याचा प्रोडक्ट आला DI इंटू FI. कारण आपण इथे ऍज्युम केलेली व्हॅल्यू वेगळी घेतली म्हणून वेगळं झालं. ठीक आहे, चला असो. आता पुढचं या ठिकाणी आपल्याला स्टेप मध्ये आपण काय करत असतो आता आपण डी काढतो. पहिले मीन डेव्हिएशनचा मीन करत असतो. म्हणजे काय समेशन ऑफ DI इंटू FI अपॉन समेशन ऑफ FI. चला बोला डी बार इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला समेशन ऑफ DI इंटू FI 96,000. किती रे -96,000 बरोबर अपॉन किती रे 420. आम्हाला इथपर्यंत येत आहे. आता पुढे बोला डी बार इज इक्वल टू हा शून्य कटला का? 42चा पाडा येतो का तुम्हाला? म्हणता येईल का? म्हणा, करा भागा. मायनसचा विचार करायचा नाही. आता 9,600 ला 42 ला भाग द्यायचा आहे तुम्हाला. भाग देऊन टाका 9,600 ला. मायनसचा विचार करू नका. 9,600 ला 42 ला भाग द्यायचा आहे. तर मायनस डेव्हिएशन आपले जे काय मीन डेव्हिएशन जो आहे तर तो भेटतो आपल्याला समेशन ऑफ DI इंटू FI अपॉन समेशन ऑफ FI. समेशन ऑफ DI FI ची व्हॅल्यू काय 96,000 भेटलेली होती अपॉन या समेशन ऑफ FI ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला 420. त्याला आपण भागतोय. इथं भेटत आहे आपल्याला हे 10 हा 0 कटला. इथं काय उरलं रे -9,600 अपॉन 42. जेव्हा याला आपल्याला भाग देतो आपण याला 42 ने याला 9,600 ला भाग दिला जातो तर ते आन्सर येतं -228.57 एवढं आन्सर आपलं येतं. किती येतं -228.57 एवढं आपला मीन ऑफ डेव्हिएशन भेटला. आता आपल्याला काय करायचं आहे मीन ऑफ जो आपल्याला ऍक्च्युअल टोटल जो आहे जो टोटल पेड झालेला आहे तर त्याचा मीन आपल्याला करायचा की किती अवरेज मध्ये टोल पेड केला या सगळ्या लोकांनी. किती लोकांनी या 420 लोक जे काही व्हेकल्स गेले आहेत ना त्यांनी ऍव्हरेज पैसे किती दिले गेले तर ते आपल्याला करायचे आहेत. तर तो आपल्याला फॉर्म्युला आहे मीन दॅट इज काय रे काय असतो A प्लस डी बार. आता ए आपण जे ऍज्युम केलेली व्हॅल्यूज आहे ती आहे 750. सो एक्स बार इज इक्वल टू 750 प्लस इंटू ही कोणती व्हॅल्यू आहे मायनस आहे प्लस इंटू मायनस ही किती आहे 228.57. जेव्हा आपण यातमधून मायनस करतो तर आपला आन्सर जे येतं तर ते येते किती 521.42 किंवा 43. ओके, आता काही ठिकाणी 43 काही ठिकाणी 42 तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, दॅट इज द राऊंड फिगर करणं म्हणतात त्याला. 42 असेल समोर काही व्हॅल्यूज असतील त्याला राऊंड फिगर त्यांनी 43 केलंय. आपण 42 लिहिलं तर चालते. ठीक आहे, हे त्या ठिकाणी त्या लोकांनी जे काही व्हेकल्स आहेत त्यांनी अवरेज पैसे जे टोलला पेड केले ते किती केले 521.42 रुपये एवढे त्या ठिकाणी पेड केलेले आहेत. ठीक आहे, समजलं? ओके, फक्त इथं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला कसं आलं हे समजलं पाहिजे. सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, कारण याच्या 750च्या पुढे कुठं पॉईंट नाहीये पण तुम्हाला पॉईंट घ्यावा लागेल आणि तिथून तो मायनस करावा लागेल. जर सबस्ट्रॅक्शन करून दाखवायचं असेल तर मी तर सबस्ट्रॅक्शन करून दाखवतो. करायचं सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, बघा या ठिकाणी आहे 750 मायनस 228.57 असं आहे. आता या 750 मधून आता इथं या 750च्या पुढे काही नाही म्हणजे काय असतं पॉईंट आपण दिला आणि 2 शून्य घेतलं काही फरक पडत नाही. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आलेला आहे. 0 मधून 7 गेले 0 मधून 7 जात नाही त्या शेजारीच्याकडून घेऊन टाकतो आपण. ठीक आहे, आपण सबस्ट्रॅक्शन करत असताना लक्षात ठेवायचं वरच्याकडून घ्यायचं आणि खालून देऊन टाकायचं असं लक्षात ठेवायचं. फक्त ते कट करत बसायचं नाही. कट केला 9 राहिले, कट केला 7 राहिले 8 राहिले असं नाही करत बसायचं. बघा आता याच्याकडून घेऊन टाकला समजा किती झाले 10. 10तून 7 गेले 3 बरोबर आहे. हाताला 1 हे किती रे 10. 10तून किती गेले 6. 6 5 ने 6. 10तून 6 गेले 4. पॉईंट जशाच्या तसा बरोबर आहे. हातचा घेतला होता का वरतून तर खालून देऊन टाकला. 8 आणि 1 9. 8 आणि 1 9. 10तून 9 गेले 1 बरोबर आहे. हातचा घेतला होता खालून देऊन टाका. 5तून 2 आणि 1 किती झाले 3. 5तून 3 गेले 2 बरोबर आहे. आता हातचा घेतला वरती नाही. 7तून 2 जातात 5. 521.43 म्हणजे आपला आन्सर जे आहे तर 521.43 एवढं येते. ठीक आहे, समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने तुम्ही ते सबस्ट्रॅक्शन करणार आहे. चला ओके.
बघा, तुम्हाला अज्युम मीन मेथडवर आपण एक होमवर्क म्हणून तुम्हाला करायचं आहे आणि ते आपण उद्याला घेत असतो. ठीक आहे, आज तुम्ही ते सॉल्व्ह करायचं, काय अडचण आली तर आपण ते उद्या घेतो. बघा, होमवर्क म्हणून दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट मधलं 4थं एक्झाम्पल. ठीक आहे, अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ ऑरेंज ऑफ सम फार्म ओनर्स. काय आहे, जे काही संत्रीचं प्रोडक्शन करणारे काही शेतकरी आहेत, मालक आहेत, काही शेतीचे जे काही मालक आहेत, तर त्यांचं त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर एक टेबल त्या ठिकाणी दिलेलं आहे. गिव्हन बिलो फाइंड द मीन प्रोडक्शन ऑर ऑरेंजेस, की त्या ठिकाणी जे काही ऑरेंजचं प्रोडक्शन करताय तर त्याचं मध्य काय आहे, मीन काय आहे, तो तुम्हाला काढायचा आहे. पण कोणत्या मेथडनं, तर अज्युम मीन मेथडनं तुम्हाला काढायचं आहे. काय दिलेलं आहे, प्रोडक्शन 1000 रुपीज मध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि इथे 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 25 ते 30 च्या दरम्यान जे काही नंबर ऑफ द फार्म ओनर्स आहेत तर ते किती आहेत, 20. पण हे बघा, 25 ते 30 फक्त न येते, 25,000 ते 30,000च्या दरम्यान आहे. बघा, प्रोडक्शन कशात आहे, 1000 रुपये याच्यात आहे. ठीक आहे, 1000 रुपीज, 25,000 ते 30,000 30 ते 35च्या दरम्यान 25 आहे, 35 ते 40च्या दरम्यान 15, 40 ते 45च्या दरम्यान 10 आहे, 45 ते 50च्या दरम्यान किती आहेत, 10. तर तुम्हाला हे जे काही एक्झाम्पल आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲव्हरेज जे आहे प्रोडक्शन जे आहे ऑरेंजचं ते तुम्हाला काढायचं आहे आणि सर्वांनी ते सॉल्व्ह करायचं आणि ते उद्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणि उद्याला आपण ज्यांचं झालं नाही ते आपण उद्याला ते सकाळी घेणार आहे. ठीक आहे.